बघा इयत्ता 5वी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता त्यातला आपण 8व्या प्रकरणातलं छोटा उपघटक बघणार आहोत कोडे. म्हणजे या प्रश्नामध्ये काय केलेलं असतं, या घटकामध्ये काय केलेलं असतं बघा. सगळ्यांनी ताट बसा अगोदर. बसले का ताट सगळेजण? तर कोडे या प्रकरणामध्ये काय असतं, तुम्हाला गोलामध्ये किंवा एका पुढे एक संख्यांमध्ये किंवा चौरसांमध्ये संख्या दिल्या जातात. काय दिल्या जातात? संख्या. त्या संख्यांचा तुम्ही सहसंबंध काय आहे, म्हणजे काय काय वेळेला 1 ते 20 पर्यंतचे वर्ग, 1 ते 10 पर्यंतचे घन, 1 ते 30 पर्यंतचे पाढे किंवा पटीतल्या संख्या आहेत का, किंवा मागच्या संख्या आहेत का, पुढच्या संख्या आहेत का, असा विचार करायचा असतो. आणि त्यानुसार तुम्ही काय करायचं असतं, प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येईल याचा अंदाज लावायचा असतो. आणि हे सगळं बघताना आधी खालचे काय बघितले पाहिजेत? पर्याय. 4 पर्याय दिले, त्या संख्यांवर तुमचं फोकस पाहिजे. एक 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 पर्याय तिथं लावून बघायचं आणि मग आपल्याला नंतर कळणार आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. त्याच्यातलं आपण उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण मी इथं बघते, लिहिते, आकृती काढूनच दाखवते तुम्हाला. बघा असा गोल आहे, वर्तुळ आहे आणि त्याच्यामध्ये पहिली संख्या दिली बघा इथं 17, 12, 10, 35. बघा समजून घ्यायचं. इथं प्रश्नचिन्ह केलंय 55, 3 आणि 8. आणि तुम्हाला विचारलं ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पर्यायातील कोणता पर्याय येईल. 90, दुसरा पर्याय आहे 85, तिसरा पर्याय आहे 80 आणि चौथा पर्याय आहे 75. ठीक आहे, सगळ्यांनी ताट बसा. जर आपण या आकृतीचा विचार केला, आकृतीचा विचार केला तर बघा समोरासमोरच्या अगोदर संख्या बघा या आकृतीतल्या. आता जर मी असा विचार केला की 8, ताट बसा, समोर लक्ष, मोनाली. 8च्या बरोबर समोर कुठली संख्या आली आहे? 35. मग 8 आणि 35 चा काय तुम्हाला सहसंबंध लावता येतो का? बघा बरं, विचार करून. 8 आणि 35 मध्ये काय संबंध असू शकतो? 8च्या पुढे 35 कसं काय आले? 5 आणि 3 ची बेरीज आहे. 5 आणि 3 ची 8 बेरीज. बरं ठीक आहे, त्याला हा एक संबंध लावला आपण. आता ह्या 3 ची बरोबर पुढची संख्या करा. कोण आहे? 10. समोर लक्ष दे की तनुजा. 3च्या आता तू म्हणलास की 5 आणि 3 8. मग आता ह्याचं पण यायला पाहिजे तसंच. एकच गोष्ट किंवा एकच नियम सगळ्यांना लागू झाला पाहिजे. मग 1 आणि 0 येते का 3? नाही येत. मग दुसरा नियम आपल्याला काहीतरी विचार करून बघावा लागेल. हा शिवते सांग. 3 मूळ संख्या आणि 10 मूळ संख्या नाही. 3 मूळ संख्या. हा आणि 10 मूळ संख्या. मग आता तसा संबंध सगळीकडे लागला पाहिजे. 8 आणि 35 किती लागतो का मूळ संख्येचा नियम? नाही. बघा बाळांनो, ताट बसा, विचार करा. जर मी 8च्या पुढे जर 35 चा विचार केला तर मी असा विचार करेन की 8 चा जर पाढा म्हटला मी 8 पंचे 40. 8 गुणिले 5. 8च्या म्हणजे 5 पट संख्या जर घेतली तर 40. आणि 40च्या मध्ये 5 न कमी केली संख्या, 40च्या 5 न कमी, म्हणजे 8 पंचे 40. 8च्या 5 पटीची जी संख्या आहे तिच्यातून जर मी 5 कमी केले तर 35 उत्तर येते. म्हणजे 8चा संबंध असायला लागला तर तोच नियम सगळीकडे लागायला पाहिजे. बघा पुढे बघा. 3 आणि 10चा जर संबंध ह्याच्यासारखाच लावायचा. आता 3 शी 10चा काय संबंध आहे? आता 3 5 बरोबर ना? 5 पट संख्या शोधायची ना आपल्याला, म्हणजे 5 नच गुणायचं. 3 5 किती? 15. आणि आलेली जी संख्या आहे तिच्यामधून वजा 5 केले. 5 आलेल्या संख्येतून 5 वजा करून जी संख्या येईल ती किती आहे? 10. म्हणजे हा पण संबंध लागतोय. 5 पटीपेक्षा जी संख्या आहे तिच्यातून 5 कमी केल्यावर येणारी संख्या
संख्या म्हणजे प्रत्येक संख्येच्या पुढे येणारी संख्या आहे. समजते का? तसंच हा नियम लागतोय का बघा. 12च्या पुढची संख्या कुठली आहे? 12च्या पुढे कुठली संख्या दिली? ती 55. एकमेकांच्या समोरासमोरची संख्या बघा की. ही समोरासमोरची आहे, ही समोरासमोरची आहे, ही समोरासमोरची आहे. मग हा संबंध हा लागतोय का बघा इथं 5 पटीचा. 12 पंचे 12 गुणिले 5 12 पंचे 60 आणि 60 बघून किती कमी करायचे? 5. किती आले? 55. म्हणजे हा नियम सुद्धा इथे लागू होतोय. म्हणजेच आपल्याला तोच नियम ह्या 17च्या पुढे लावायचा आहे. 17शी अशी कुठली संख्या येईल 17च्या पुढं? तर 17ला किती गुणावं लागेल मग? 17 पाची 85 आणि त्याच्यातून किती कमी करावे लागतील? म्हणजे किती उत्तर येईल? 80 पर्याय आहे का आपल्या? आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर. किती जणांना समजलं? कसा विचार केला मग? विचार कसा केला आणि संख्या कशी शोधून काढली बरोबर? कळलं का? याला म्हणायचं कोडे. कोडे या प्रकरणातील बुद्धिमत्तेच्या परीक्षेमध्ये येणारे प्रश्न. किती जणांना समजलं? ठीक आहे. आता तसंच आपण काय करूया? पुढचं एक उदाहरण बघूया आपण त्या संदर्भात. ठीक आहे. तर बघा हिची एक आकृती काढते मी. ताडवाचा सगळेजण समजून घ्या आकृती. एक दोन तीन. तिसरा प्रश्न बघा सगळ्यांनी. ताड बसा बाळांनो. आपलं लक्ष सगळं फळ्यावर असलं ना की आपल्याला खूप छान समजतं. 6 2 40 3 1 10 आणि 4 5 आणि पुढं प्रश्नचिन्ह आहे. आणि तुम्हाला प्रश्न विचारलाय पर्याय देऊन. पर्याय क्रमांक 1 दिलाय 50, पर्याय क्रमांक 2 दिलाय 20. बरोबर का? इथं आपण आडवेरेष मारू म्हणजे दुसरं गणित चालू होते. तिसरा पर्याय दिलाय 41, चौथा पर्याय दिलाय 45. हा. आणि तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे या गणितामध्ये की 6 2 40 3 1 10 4 5 किती? म्हणजे ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी 50 येईल, 20 येईल, 41 येईल का 45 येईल? श्रेया ताड बसायला सांगितले, खाली नाही बघायला सांगितलं. तर बघा आपण थोडंसं इथं कच्चं काम केलं. वर्ग घन ह्याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की 6चा वर्ग जर मी केला, 2चा वर्ग जर मी केला तर मला वाटतं ही 40 संख्या येईल. वर्गाचा आता इथं विचार आहे. वर्गपाठ पाहिजे, घनपाठ पाहिजे, पाडेपाठ पाहिजे, सांगितले ना. मग बघा मी जर असा विचार केला की 6चा वर्ग अधिक 2चा वर्ग म्हणजे 40 येते. म्हणजे ही संख्या इकडची उजव्या बाजूची येते का बघा. 6चा वर्ग 36, 2चा वर्ग किती आलं? म्हणजे ही संख्या कशी आली? 6चा वर्ग 2चा वर्ग. आता हे पण तसंच येते का बघूया. 3चा वर्ग 1चा वर्ग 3चा वर्ग 9, 1चा वर्ग 1. किती उत्तर आलं? म्हणजे हा नियम इथं बसतो. मग आता सेम ह्याच पद्धतीने ह्याचं पण करावं लागेल. 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 4चा वर्ग किती? 5चा वर्ग 16 आणि 25 किती बा? 6 5 11 आहे. चले म्हणजे 41 हे उत्तर आपलं आलेलं आहे. मग ते पर्याय आहे का? हो. किती नंबरच्या? 3. समजलं? हो. कसं शोधून काढायचं कोड्यातलं उत्तर? आपण काय करायचं, त्या संख्यांचा बारीक निरीक्षण करायचं. लक्ष दे तेजस्विनी, वर लक्ष दे. इथं
ह्या संख्यांचं बारीक निरीक्षण करायचं, पर्यायाचं बारीक निरीक्षण करायचं, ह्या संख्यांमध्ये वर्ग, घन, पाढे, बेरीज, वजाबाकी सगळा विचार करायचा, सगळे नियम लावून बघायचे आणि त्याच्यावरून आपण उत्तर काढायचं. समजला का धडा? तुम्हाला अशी उदाहरणं सोडवता येतील का?